तुम्ही गद्दारांना घेऊन सोबत घेऊन सरकार बनवलं आणि आता दगाफटक्याच्या गोष्टी करता, अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। तर ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेबांचा अपमान असल्याचं देखील राऊत यांनी म्हटलंय। महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। गद्दारांना सोबत घेऊन आपण सरकार बनवलंय आणि आपण दगाफटक्याच्या गोष्टी करता। या देशामध्ये गद्दारीला जर कोणी खतपाणी घातला असेल बेमानी घटनाबाह्य कामांना, तर ते भारतीय जनता पक्षाने खास करून नरेंद्र मोदी आणि अमित शहानी घातलेलं आहे। आणि हे अमित शहा स्वाभिमानी महाराष्ट्रात येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करतात। उद्धव ठाकरे साहेबांना दगाबाज म्हणणं हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे, ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर तुम्ही पोट भरताय अजून। आणि हे महाराष्ट्रात येऊन बोलणं आणि त्याच्यावर टाळ्या वाजवणारे लोक तिकडे होते शिर्डीमध्ये, हा महाराष्ट्राचा अपमान आहे। महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। शरद पवार साहेबांनी अख्खी हयात राजकारणात समाजकारणात सार्वजनिक जीवनात घालवली आणि त्याबद्दल मोदींच्या सरकारने त्यांना पद्मविभूषण हा किताब दिलेला आहे। दुसऱ्या क्रमांकाचा या देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण त्यांच्या कार्याबद्दल दिला। त्यांच्यावरती महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दात वक्तव्य करणं हे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या नेत्यांना आवडलंय का, हा त्याने खुलासा करावा।